प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमचा आवाज येत नाही, एकदा मोठ्याने बोलाल का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर किती जण तयार आहेत देवाची स्तुती आराधना आत्म्याने व खरेपणाने करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. खरोखर त्याने तुम्हाला आणि आम्हाला त्याची स्तुती स्तवन करण्यासाठी निवडलेला आहे. तर का नाही अशा देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात, नाचून गाऊन त्याचे स्तवन करूयात. कारण की असं एकच नाव आहे ज्याच्या नावामध्ये चिन्ह आणि चमत्कार होतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव आहे. तर का नाही आपण प्रत्येक जण आनंदाने नाचून गाऊन त्या देवाची स्तुती आराधना आपण करूयात. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. हरे अंधों को आके मिल जाए, यीशु ही वो नाम है. भूखे को बोले मिल जाए, यीशु ही वो नाम है. लंगड़ों को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है. मुर्दे को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है. एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. तालियों का आवाज. वो एक नाम में सामर्थ है. हे पांच को बच्चे मिल जाए, यीशु ही वो नाम है. अनाथ का वो घर बसाए, यीशु ही वो नाम है. खोई हुई पहचान लुटाए, यीशु ही वो नाम है. रोते हुए को वही हंसाए, यीशु ही वो नाम है. एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. उस एक नाम को हम पुकारेंगे. निर्बल को बलवान बनाए, यीशु ही वो नाम है. निर्बल को बलवान बनाए, यीशु ही वो नाम है. दुष्ट गनों को वही गिराए, यीशु ही वो नाम है. दुश्मन को भी माफ कराए, यीशु ही वो नाम है. रूठे रिश्ते सही हो जाए, यीशु ही वो नाम है. अरे एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. तालियों का आवाज. फिर एक बार गाएंगे. आंधों को आंखें मिल जाए, यीशु ही नाम में. उस यीशु के नाम में सामर्थ है. क्यों ना इस समय यीशु के नाम को हम पुकारेंगे. अरे अंधों को आंखें मिल जाए, यीशु ही वो नाम है. लंगड़ों को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है. गूंगे को बोली मिल जाए, यीशु ही वो नाम है. मुर्दे को भी वही जलाए, यीशु ही वो नाम है. अंधों को आंखें मिल जाए, यीशु ही वो नाम है. लंगड़ों को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है. गूंगे को बोली मिल जाए, यीशु ही वो नाम है. मुर्दे को भी वही जलाए, यीशु ही वो नाम है. अरे एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. पांच को बच्चे मिल जाए, यीशु ही वो नाम है. पांच को बच्चे मिल जाए,
नाम है, खोई हुई पहचान लुटाए, यीशु ही वो नाम है। एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका भगवान। एक नाम है यीशु, यीशु ही वो उस नाम को पुकारेंगे। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। अरे एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। निर्बल को बलवान बनाए, यीशु ही वो नाम है। दुष्ट गनों को वही गिराए, यीशु ही वो नाम है। दुश्मन को भी माफ कराए, यीशु ही वो नाम है। रूठे रिश्ते सही हो जाए, यीशु ही वो नाम है। अरे एक नाम सबसे महान, मन बिगड़े सबका एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही कहते वो नाम जाएंगे। है। अरे एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। यस लॉर्ड, एक ही नाम है और वो नाम है यीशु लॉर्ड। उस नाम से अंधे देखते हैं लॉर्ड, उस नाम से लंगड़े चलते हैं लॉर्ड, उस नाम से गूंगे बोलते हैं लॉर्ड, उस नाम से मुर्दे जिंदे होते हैं लॉर्ड। तेरी आराधना करते हैं। उस नाम से निर्बल को तू बलवान बनाता है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। तेरे नाम में सामर्थ्य है लॉर्ड, तेरे नाम में चंगाई है लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू, वी वर्शिप यू जीसस। तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरे नाम को इस सुबह हम धन्य कहते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू जीसस इन दिस मॉर्निंग लॉर्ड। थैंक यू होली स्पिरिट। क्यों ना हम ताली बजाकर उस खुदावन की आराधना करेंगे इस सुबह, उस नाम को हम धन्य कहेंगे क्योंकि वही योग्य है उसकी आराधना करने की। तेरा नाम बंजर हालातों में, जंगल के रास्ते, धन्य तेरा नाम। क्यों ना गाएं? तेरे आशीष के बदले गाऊं स्तुति, क्यों ना गाएं उसकी स्तुति? जब तेरा जाए गाऊं तभी, धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम प्रभु, धन्य तेरा तेजस्वी नाम। क्यों ना उस नाम को हम धन्य कहें। हर परिस्थिति में, हर समस्या में सिर्फ यीशु को हम धन्यवाद देंगे। जब सूरज सुहाना हो, जब सब कुशल मंगल हो, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम। मुश्किलों की राहों में, दर्द हो भले अर्पण में, धन्य तेरा नाम। क्यों ना गाए तेरे आशीष, तेरे आशीष के बदले गाऊं स्तुति, उसके नाम की हम स्तुति करें। जब तेरा जाए गाऊं तभी, धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा नाम, उसके नाम को हम धन्य कहें। धन्य तेरा नाम प्रभु, धन्य तेरा तेजस्वी। Come on sing, धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा तेजस्वी
तेरा नाम तू ही देता है, तू ही देता है यहोवा मेरा दिल कहे धन्य तेरा अपने दोनों हाथ उठाकर गाएंगे। नाम है प्रभु धन्य तेरा नाम उस आवाज में कहेंगे धन्य धन्य तेरा नाम है प्रभु धन्य तेरा देश यीशु पर धन्यवाद दिया। धन्य तेरा नाम है प्रभु धन्य तेरा नाम धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम है प्रभु धन्य तेरा तेजस्वी नाम। यस लॉर्ड, तेरे नाम को हम इस सुबह धन्य कहते हैं लॉर्ड। हर मुश्किल में हर परिस्थिति में हम तेरा धन्यवाद करते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू जीसस। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट। Yes Lord, we worship you Jesus. Thank you Lord, thank you Holy Spirit. We worship you Jesus. Thank you Lord, thank you Jesus. तेरी आराधना करते हैं, आराधना हो तेरी। Thank you Lord, thank you Jesus. Worship you Jesus. Praise the Lord. Praise the Lord. तर किती जण त्याच्या सान्निध्यामध्ये आनंद करत आहे? मला तर नाही वाटत आहे तुम्ही लोक आनंद करताय. थोडे स्टार्टिंगला आनंद करताय, त्याच्यानंतर ना तुमची एनर्जी पूर्ण डाऊन जाते. आपल्याला देवाला कशी आराधना द्यायची आहे? नाचून गाऊन आत्म्याने व खरेपणाने. आणि जेव्हा आपण आत्म्याने व खरेपणाने देतो तेव्हा देव आपल्याला सहाय्य करतो त्याची स्तुती आराधना कशी करायला? आत्म्याने व खरेपणाने आणि नाचून गाऊन. किती जणांना हे गाणं माहिती? कौन है राजा हो का राजा. प्रत्येकाला माहिती, आपण घेत असतो. प्रेज द लॉर्ड. तर या गाण्याच्या स्टेप्स किती लोकांना माहिती आहे? माहिती का सर्वांना? जर तुम्हाला नसेल माहिती तर आमची एवढी सुंदर क्वारी टीम आहे, त्यांना तुम्ही बघू शकता. कारण की आपल्याला नाचून गाऊन देवाला स्तुती आराधना करायची. आणि एकच आपला राजा आहे, तो कोण आहे? येशू आहे. त्याच्यासारखं नाव आहे का या जगामध्ये? नाही. तर अशा देवाला आपण किती नाचून गाऊन स्तुती स्तवन दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर मला प्रत्येक जण ऍक्शन करताना दिसू देत, कारण की मी खुश होणार नाही तर आपला जिवंत परमेश्वर खुश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर नाचून गाऊन आपण त्याला स्तुती स्तवन देऊयात. कौन है? हाँ कौन है? दुनिया का बादशाह कौन है? रसों का राजा कौन है? दुनिया का बादशाह यीशु है उसका नाम। क्या नाम है? यीशु है उसका नाम। तो करो जयकार, तो करो जयकार, सब मिलकर तो करो जयकार, तो करो जयकार। फिर एक बार पूछेंगे कौन है? रसों का राजा कौन है? दुनिया का बादशाह रसों का राजा कौन है? दुनिया का बादशाह यीशु है उसका जोर से यीशु का नाम को पुकारेंगे। यीशु है उसका नाम। तो करो जयकार, तो करो जयकार, तो करो जयकार, तो करो जयकार। तालियों का आवाज। पानी पे चलता है वो परमेश्वर, हमारा महान है। एक्शन के साथ। पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है, पानी पे चलता है, भीड़ को फिर एक बार पानी खिलाता पे। है, पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है, पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है। शैतान भी डरता है यीशु के नाम से। किसके नाम से? शैतान भी डरता है यीशु के नाम से। तो पूछो कौन है?
रजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है रजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह यीशु है उसका नाम यीशु है उसका नाम तो करो से तो करो से तो करो से तो करो से Come on, clap. वो राजाओं का राजा, वो प्रभुओं का प्रभु हमारे बीच में है। Come on, action. उठाया है मौत को हराया है क्रूस को उठाया है उठाओ मौत को हराया आपला है क्रूस उचला क्रूस को उठाया है मौत को हराया एक बार है क्रूस को उठाया है मौत को हराया है अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है तो पूछो भाई कौन है रजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है रजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह यीशु है उसका नाम यीशु के नाम को यीशु उठाएंगे है उसका नाम तो करो से 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 यस लॉर्ड तेरे नाम की हम जय जयकार करते हैं। यीशु तू ही राजा है लॉर्ड। थैंक यू लॉर्ड। तेरे सिवा और दूसरा कोई खुदा नहीं है लॉर्ड। तेरी आराधना करते हैं लॉर्ड। तू राजाओं का राजा है, तू प्रभुओं का प्रभु है लॉर्ड। धन्यवाद यीशुआ, धन्यवाद यीशुआ। Worship you Jesus, तेरी आराधना करते हैं। Thank you Lord, thank you Jesus। धन्यवाद यीशुआ। We worship you Lord। तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। खुदावन तेरी आराधना हो लॉर्ड। We worship you Jesus। Thank you Holy Spirit, thank you Jesus। तेरी आराधना हो लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। We worship you Jesus। धन्यवाद यीशुआ, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। क्यों ना हम ताली बजाकर आराधना करेंगे, प्रार्थना करें, आराधना करें। वो अच्छा है, कितना भला है हमारा परमेश्वर, अच्छा है, भला है, इसलिए हम उसकी आराधना करते हैं। कम ऑन, आनंद से उसकी आराधना करेंगे। वे प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। One more time, प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। छुटकारा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। Come on, आराधना में छुटकारा, आराधना में है चंगाई। अगर आज सुबह तुम उस खुदावन की आराधना करेंगे तो
आराधना में है छुटकारा, Come on. आराधना में है सच्चाई, सब मिलकर आराधना में है छुटकारा, आराधना में है One more time. सच्चाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है सच्चाई, आराधना आराधना में है छुटकारा, आराधना में है सच्चाई। शरीर प्राण आत्मा में शक्ति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शक्ति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। अगर आज सुबह तुम परमेश्वर को मांगोगे तो वो परमेश्वर तुम्हें देने के लिए समर्थ है। हे मांगोगे तुम्हें मिलेगा, come on sing। ढूंढोगे तुम पाओगे, मांगो मांगोगे तुम मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष से, पाओ तुम से आगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष से, पाओ तुम से आगे। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। आज विश्वास से हम स्तुति करेंगे, उसकी आराधना करेंगे। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। Come on church, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। सब मिलकर प्रार्थना प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। नबी की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। बीएमसी की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। अच्छा है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। हे मार्ग, सत्य और जीवन तू है। जग की ज्योति तू जग से बढ़कर, वो हमारा परमेश्वर बढ़कर है। क्यों ना गाए मार्ग सत्य और जीवन तू ही है। जग की ज्योति तू जग से बढ़कर है। क्यों ना अपने दिल के पास हाथ करे। दिल मेरा कहे, क्या कहे? दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, कहाँ से?
जमीन और आसमान में भी दूसरा कोई नाम ही नहीं है। क्यों ना गाए, दूसरा कोई नाम है ही नहीं, सिर्फ यीशु का नाम इस सारी दुनिया में है। कम ऑन, इस जमीन और आसमान में भी दूसरा कोई नाम नहीं है, दूसरा कोई नाम है ही है नहीं। क्यों ना गाए, दिल मेरा कहे, क्या कह रहे हैं तुम्हारा दिल? दिल मेरा कहे, Come on, sing, दिल मेरा कहे, दिल मेरा कहे, स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी। Come on, sing. अरे यीशु तू ही है मेरी जिंदगी, Come on, sing, स्तुति हो तेरी, महिमा हो तेरी। अरे यीशु तू ही है मेरी जिंदगी। दोनों हाथ उठाकर गाएंगे, हालेलुया। दोनों हाथ उठाकर ऊंची आवाज में हालेलुया, हालेलुया, यीशुआ। उस नाम में सामर्थ है। हालेलुया, 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 यीशुआ। यस लॉर्ड, इस जमीन में और इस आसमां में, इस दुनिया में सिर्फ यीशु तेरा नाम है लॉर्ड। इसलिए हम कहते हैं तू मार्ग है, तू सत्य है और तू ही जीवन है लॉर्ड। तेरी आराधना करते हैं। थैंक यू जीसस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया, किती जण त्याच्या सानिध्यामध्ये आनंद करत आहे? आमेन, आमेन. आनंद करत आहे का? यस। किती जणांना हे गाणं माहिती? क्या हुआ तुझे क्या हुआ, मुझे येशू से क्या हुआ, प्यार हुआ। प्यार हुआ. झालंय का तुम्हाला प्रत्येकाला येशूशी प्रेम झालंय का? कारण की त्याने आपल्यावर अपरंपार प्रेम केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासारखं Lord. प्रेम आजपर्यंत आपल्यावर कोणीच केलेलं नाहीये आणि अशा देवावर आपण जिवंत देवावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या गाण्याचे कडवे कसे आहेत माहिती आहे ना प्रत्येकाला? तयार आहे का प्रत्येक जण नाचून गाऊन स्तुती आराधना करण्यासाठी? तर ह्या गाण्यामध्ये एक आहे, क्या हुआ तुझे क्या हुआ. तुमच्या आजूबाजूला आहे का प्रत्येक जण? यस, तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ऍक्शन करायची. ठीक आहे, कळालं सर्वांना? तयार आहे देवाची स्तुती आराधना करण्यासाठी? आणि आम्हाला जरा तुमचे ऍक्शन्स दिसू द्या की तुम्ही खरंच देवासाठी नाचत आहात. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण देवाच्या प्रेमामध्ये येडं होऊयात. प्रेज द लॉर्ड. तर आपण नाचून गाऊन देवाला धन्यवाद करूया. पहिले स्टार्टिंगला कसं करणार तुम्ही? किती जणांना हार्ट बनवता येतं? असं येतं का? असं करा बरं, असं असं करा करा. प्यार 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 येशू से प्यार. आकाश, प्रेज लॉर्ड. आकाश जरा बघा किती चांगलं करतोय, त्याच्याकडे बघून करा. प्रेज लॉर्ड. तयार आहेत का तुम्ही सगळेजण? त्याच्याकडे बघा. प्रेज लॉर्ड. खूप चांगला डान्स करतो आणि देवाची स्तुती खूप चांगली करतो. प्रेज लॉर्ड. 1 2 3 गो. प्यार 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 प्यार, यीशु से प्यार प्यार प्यार. Love 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 my love Jesus. पूछो क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ, मुझे यीशु से प्यार हो गया. कहेंगे, मुझे यीशु से प्यार हो गया. चैन मिला, चैन मिला, चैन मिला, चैन मिला, जब से यीशु मेरा हो गया, जब से यीशु मेरा हो गया. तालियों का आवाज. हमें यीशु से प्यार हुआ है, उस परमेश्वर के हम दीवाने हैं. Come on, let's tell Jesus we love you, Lord. जब से मेरा सारा जीवन बदल गया. सब मिलकर
से यीशु मेरा हो गया, वो परमेश्वर हमारा हो गया, मेरा सारा जीवन बदल मिल गया। गया। अरे मिल गया मुझको सच्चा दोस्त, मिल गया मुझको सच्चा दोस्त, जो कभी ना छोड़ेगा। क्या हुआ, क्या हुआ, क्या हुआ, पूछो पूछो क्या हुआ, पूछो पूछो हुआ, पूछो क्या हुआ, क्या हुआ, क्या हुआ, मुझसे क्या हुआ, मुझे यीशु से प्यार हो गया, मुझे यीशु से प्यार हो गया। कहेंगे अपने साइड वालों को, उस यीशु को कहेंगे, यीशु मुझे आपसे प्यार हुआ है। यीशु देखिए जो मेरी ओर, नाचूं गाऊं मचाऊं मैं शोर। यीशु देखे जो मेरी ओर, नाचूं गाऊं मचाओ मैं शोर मचाएंगे। यीशु देखे जो मेरी ओर, नाचूं गाऊं मचाऊं मैं शोर। अरे उसे पाने के लिए मैं, उसे पाने के लिए दौड़ूं, अरे दौड़ूं उसकी ओर। यीशु देखे जो मेरी ओर, नाचूं गाऊं मचाऊं मैं शोर। यीशु देखे जो मेरी ओर, नाचूं गाऊं मचाऊं मैं शोर। उसे पाने के लिए मैं, उसे पाने के लिए दौड़ूं उसकी ओर। पूछो अरे क्या हुआ, क्या पूछो पूछो क्या हुआ, क्या पूछो अरे क्या हुआ, क्या हुआ, क्या हुआ, अरे बाबा क्या क्या, मुझे यीशु से प्यार हो गया, मुझे यीशु से प्यार हो गया, मेरा सारा जीवन बदल गया। अरे मिल गया मुझको सच्चा दोस्त, मिल गया मुझको सच्चा दोस्त, जो कभी ना छोड़ेगा। अरे काय झालं विचारा विचारा, काय झालं, काय झालं। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती जणांना देवाने डोळे दिलेत? किती जण इकडं या ठिकाणी आंधळे आहेत का? कोण नाहीये ना? मग तुमच्या शेजारी कोण दिसतंय? तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल. माझ्या शेजारी स्तुती आहे, शालोम आहे. प्रेज लॉर्ड. फिरा बरं त्यांच्या साईडला, फिरा एकमेकांच्या साईडला, फिरा फिरा फिरा. फिरले का तुम्ही सगळेजण? 1 2 3 विचारा काय झालं, काय झालं, विचारा काय झालं, काय झालं. अरे विचारा रे काय झालं, काय झालं, काय झालं. काय बोलायचं? मला येशूची प्रेम झालं, मला येशूची प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं, सुख मिळालं. टेन्शन गेलं, सुख मिळालं. टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. अरे काय झालं पास्टर, काय झालं? विचारा पास्टर कुठे आहेत? पास्टर पास्टर जरा इकडे येता का? पास्टर जरा इकडे समोर या, लोकांना दिसलं पाहिजे. हात काढा. प्रेज लॉर्ड. पास्टर इकडे आहेत, दिसतंय का? 1 2 3 गो. काय झालं सर, काय झालं, काय झालं पास्टर, काय झालं, काय झालं पास्टर, काय झालं, काय झालं पास्टर, काय झालं? मला येशूचे प्रेम झालं, मला येशूचे प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं. टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूची येशूशी प्रेम
येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. Praise the Lord. इथं किती जणांना बायको आहे? बायको आहे का? जे नवरे आहेत त्यांना बायको आहेत का? तुमच्या शेजारी आहेत का? शेजारी थांबलेत का? कल्पना आंटी तुमच्या हस्बंड जवळ या जरा. या या या. कोण विचारायचंय काय झालंय? येशूशीच प्रेम झालंय का तुमच्या नवऱ्याशी झालंय? येशूशी झालंय. विचारा तुमच्या साडीवाला तुमचे बायको कोण आहे विचारा. काय झालं? नवऱ्या लोक विचारा. झालं काय झालं? काय झालं बायको? काय झालं बायको? काय झालं? काय झालं बायको? काय झालं? मला येशूशी प्रेम झालं, बोला मला येशूशी प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. आता काय झालं चर्च? काय झालं विचारा साईडवाल्यांना. काय झालं चर्च? काय झालं? काय झालं चर्च? काय झालं? काय झालं चर्च? काय झालं? काय झालं? बोला बोला मोठ्याने म्हणा. मला येशूशी प्रेम झालं. बोला मला येशूशी प्रेम झालं, अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, हा गाऊया. मला येशूशी प्रेम झालं. हे प्यार 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 येशू से प्यार प्यार प्यार. लव Love, 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 I love Jesus. क्या हुआ तुझे क्या हुआ? क्या हुआ तुझे क्या हुआ? मुझे यीशु से प्यार हो गया. आवाज़ से मुझे यीशु से प्यार हो गया, मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती जण त्या येशूला जोरात आय लव्ह यू बोलण्यासाठी तयार आहात? सोबत बोलायचं. प्रेज द लॉर्ड. 1 2 3 गो. आय लव्ह यू जीसस. मोठ्याने आय लव्ह यू जीसस. येशू मी तुझ्यावर प्रेम करते. प्रेज लॉर्ड करता ना तुम्ही सगळेजण प्रेम? आमेन. आपण जोरात देवाला टाळ्या वाजूया. कम ऑन क्लैप. आरएसएस की आराधना करेंगे. आश्रय करने वालों को लज्जित न किया, तेरी दया ने मुझे न छोड़ा. आश्रय करने वालों को लज्जित न किया, तेरी दया ने मुझे न छोड़ा. खाली हाथ में यहाँ तक आया, तूने मुझको तो बनाया. खाली हाथ में यहाँ तक आया, तूने मुझको तो बनाया. Elohim, 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 something करूँगा. Elohim, 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 something करूँगा. जो त्याचा आश्रय करतो, परमेश्वर त्याला कधी लज्जित आणि प्रचित करत नाही. जख्मी में था, आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढ कर तू आया. जख्मी में था, आंसू में बहाया, खोया हुआ मुझे ढूंढ कर तू आया. वाचा तूने मेरे साथ दिया, सब कुछ तूने लौटा दिया. वाचा तूने मेरे साथ दिया, सब कुछ तूने लौटा दिया. something करूँगा.
सारे लोगों ने ठुकरा दिया, जरूरत से ज्यादा मुझे तूने दिया। परदेसी में जहाँ पर रहा वहाँ तूने वारिस बनाया। परदेसी में जहाँ पर रहा वहाँ तूने वारिस बनाया। एलोहे, 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 something करूँगा। एलोहे, 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 something करूँगा। अशर करने वालों को अशर किया, तेरी दया ने मुझे न छोड़ा। अशर करने वालों को अशर किया, तेरी दया ने मुझे न छोड़ा। खाली हाथ में यहाँ तक आया, तूने मुझको बदल बनाया। खाली हाथ में यहाँ तक आया, तूने मुझको बदल बनाया। एलोहे, 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 something करूँगा। एलोहे, 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 something करूँगा। एलोहे, एलोहे, something करूँगा। एलोहे, एलोहे, something करूँगा। यस लॉर्ड, इस सुबह हम तेरा आश्रय करते हैं लॉर्ड. प्रभू, जो कोणी तुझा आश्रय करतो प्रभा, तू त्याला कधी लज्जित आणि फजित करत नाही प्रभू. थँक्यू लॉर्ड, तू आम्हाला कधी सोडत नाही, तू आम्हाला कधी टाकत नाही. थँक्यू जीसस. आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात आहोत. कारण आपण स्वतःला विसरून आपण त्या जिवंत देवाकडे लक्ष लावणार आहोत. सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरों से कीमती. ये जिंदगी की क्या मोड़ है, तू हीरों से कीमती. खवा से तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरों से कीमती. ये जिंदगी की क्या मोल है, तू हीरों से कीमती. ना बढ़ूंगा ना सकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. पूछा करेंगे ना बढ़ूंगा ना सकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. मेरी जिंदगी में बसे, मेरी जिंदगी में बसे, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. मेरी जिंदगी में बसी. खवा से मेरी जिंदगी में बसे, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. हम उस परमेश्वर को प्रथम स्थान देंगे. हमारी जिंदगी में सिर्फ उस यीशु को, उस खुदावन को हम प्रथम स्थान देंगे.
रूह की बारिश भिगाए मेरे मन को सही राह दिखाई तेरे वचनों ने मुझको तेरी रूह की बारिश भिगाए मेरे मन को सही राह दिखाई तेरे वचनों ने मुझको ना मोड़ोगा ना सकोगा यीशु नाम को उजागर होगा ना मोड़ोगा ना सकोगा यीशु नाम को उजागर होगा मेरी जिंदगी में मसीह मेरी जिंदगी में मसीह बस तुझे प्रथम स्थान दूंगा We worship you, Jesus. Re-na-na-na-na-na-na-na, se-re-na-na-na-na-na-na. तू ही वो खजाना है जिसकी तुलना में सब कुछ व्यर्थ लगे तू ही वो मेरा नूर है मेरे मार्ग को प्रकाशित करे मेरी जिंदगी में मसीह मेरी जिंदगी में मसीह बस तुझे प्रथम स्थान दूंगा हाँ मेरी जिंदगी में मसीह worship you Lord मेरी जिंदगी में मसीह बस तुझे प्रथम स्थान दूंगा मेरी जिंदगी में मसीह मेरी जिंदगी में मसीह बस तुझे प्रथम स्थान दूंगा मेरी जिंदगी में मसीह मेरी जिंदगी में मसीह बस तुझे प्रथम स्थान क्यों ना उस सुबह उस खुदावन को कहेंगे मेरी जिंदगी में सिर्फ मैं तुझे प्रथम स्थान दूंगा कोई बातों के लिए नहीं कोई चीजों के लिए नहीं पर तेरे नाम को तेरे लिए मैं प्रथम स्थान दूंगा इस सुबह अपने मनों को उस परमेश्वर के सामने खुला करेंगे इस सुबह उस परमेश्वर को हम खुद का अर्पण देंगे वो परमेश्वर बहुत महान है वो हीरे से सुंदर मधु से भी मीठा उस परमेश्वर का नाम है कुछ ऐसे नाम को ऊंचा उठाएंगे ऐसे खुदावन की हम आराधना करेंगे उस नाम को हम प्रथम स्थान देंगे हमारे जिंदगी में सिर्फ यीशु को हम प्रथम स्थान देंगे कोई चीजों के लिए नहीं कोई कामों के लिए नहीं कोई बातों के लिए नहीं पर सिर्फ यीशु के लिए हम प्रथम स्थान देंगे क्योंकि वही योग्य है क्योंकि वही एक खुदा है जो प्रथम स्थान के योग्य है We worship you, Jesus.
raba serena na 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 mande. Riba mama teria raba la baha serena na 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 mande. मेरी जिंदगी बेबसी क्यों से मिलकर मेरी जिंदगी बेबसी बस से प्रथम स्थान दूंगा. Yes Lord, सिर्फ तुझे, बस तुझे हम प्रथम स्थान देंगे खुदावन. येस लॉर्ड, या सकाळच्या समयामध्ये आम्ही तुला प्रथम स्थान देतो लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाप्पा, आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. प्रभूजी बाप्पा खरोखर प्रभू तू आम्हामध्ये विराजमान झालास प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाप्पा. तुझ्या उपस्थितीचा आम्ही पुन्हा एकदा आदर आणि सन्मान करतो लॉर्ड. प्रभूजी बाप्पा झालेलं स्तुती स्तवन तू स्वर्गाच्या राज्यामध्ये मान्य करून घेतलास, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाप्पा. विशेष करून प्रभू बाप्पा आजचं संडे सर्व्हिस तुझ्या हातात देते, सर्व प्रार्थना येशूच्या नावात करते म्हणतो आहे आमेन. कारण आपण प्रत्येक जण टाळ वाजून त्या देवाला आपण धन्यवाद देऊयात. आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती बसूयात. तर जेवढे संडे स्कूलचे लेकरं आहेत त्यांना मी विनंती करते की तुम्ही सर्वजण संडे स्कूलमध्ये जावा. प्रेज द लॉर्ड. किती जण आजच्या वर्षीद्वारे आशीर्वादित झाले? का नाही पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजून त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊयात. आमेन. तर आठवड्याच्या आपल्या काही सूचना आहेत. तर मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना आणि बुधवारची उपास प्रार्थना सायंकाळी ठीक 4 वाजता आपल्या नवीन हॉलवर होते. तर मी नम्र विनंती करते की ज्या कोणाला वेळ असेल तुम्ही प्रत्येक जण त्या प्रार्थनेला जॉईन होऊ शकता. प्रेज द लॉर्ड. तशीच शुक्रवारी देखील आपली बायबल स्टडी असते आणि खरोखर पास्टरांद्वारे देव अद्भुत रीतीने बोलत आहे आणि सध्याचा टॉपिक चाललेला आहे देवाचं दुसरं येणं. प्रेज द लॉर्ड. किती जणांचा विश्वास आहे की येशू लवकरच येणार आहे ना? तर त्याच्यासाठी आपल्याला तयार व्हायला पाहिजे. आमेन. आणि खरोखर पास्टर एकदम डीपली शिक्षण त्याच्यामध्ये देते. तर मी तुम्हाला आव्हान देईल, तुम्हाला उत्तेजन देईल की आपण प्रत्येक जण संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या नवीन हॉलवर आपण बायबल स्टडी मध्ये पुन्हा एकत्रित होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तशीच आपली शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी होते. तर जे कोणी आजारी असतील किंवा तुम्ही आजारी असाल तर तुम्ही चर्चमध्ये येऊन आपलं आरोग्य प्राप्त करू शकता. प्रेज द लॉर्ड. तसंच रविवारचं चर्च देखील सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं. तर तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती करते आपण पुन्हा एकदा पुढच्या संडेला एकत्रित होऊयात आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात. प्रेज द लॉर्ड. किती जण तयार आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी? आमेन. ज्याकडे मोबाईल फोन असतील त्यांनी कृपया करून तुमचे मोबाईल फोन स्विच ऑफ करावे, कारण की इथं जो व्यक्ती असतो तो बोलत नाही तर त्याच्याद्वारे पवित्र आत्मा बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि निश्चितच आपल्याला पवित्र आत्म्याचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर काय ना देवाचे सेवक पुढे असताना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभं राहून देवाच्या सेवकाचे टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी, येशूसाठी. तो कॅपेबल आहे. महेश इज नथिंग. हालेलुया. जोरदार 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 जोरदार. और यारा ला बाबा 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 से केरेला ला बाबा ला ला बारा बाबा. और यारा ला ला बासे. प्रेज द लॉर्ड. ऐसा खुदा, ऐसा खुदा है क्या कहा जो हमारे दिल की सुने. हालेलुया. तुमचं हृदयाचं ऐकणं म्हणजे तुमचे ठोके तो ऐकतो. हालेलुया. आता तुम्ही सायंटिस्ट नाही की एका मिनिटाला किती ठोके पडतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर ते ठोके कशाने तपासतो त्याला काय म्हणतात? पण माझा देव काल लावून तुमचे ठोके ऐकतो. ऐसा खुदा कहाँ पर है जो हमारे दिल की सुने. हालेलुया. आणि तो आमच्या हृदयाचं कधी ऐकतो ज्या वेळेस आमचं हृदय त्याकडे लागतं. प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आमचे हृदयाचे ठोके
पाहतो. तसंच आम्ही देवाकडे जातो तर मग देव आमचे हृदय पाहतो. नुसतं पाहत नाही, तो आमचे ठोके तो मोजतो. हालेलुया. बसूया खाली. आमेन. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. प्रभू चांगला आहे. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला सांग की आज देव तुझ्या बरोबर बोलणार आहे. आणि म्हणून मी तुला विनंती करतो किंवा रिक्वेस्ट करतो, माझ्या संगती बोलू नको. हालेलुया. शॉर्टकटमध्ये का माझ्या संगती बोलू नकोस. हालेलुया. वचन काय, वचन काय, वचन नाही माहिती तर गप्प बसा. हालेलुया. कारण तो ज्याला तुम्ही वचन विचारतो तो कॉन्सन्ट्रेटली ऐकत असतो. हालेलुया. चर्च संपल्यानंतर कुठले रेफरन्स आहे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की वही पुस्तक घेऊन या. की ज्या कर्वे मागच्या रविवारी देवाने सांगितलं की ज्याने तुम्हाला ते लिहिताना तुम्हाला आठवल की मी काय लिहित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो लक्ष देऊन ऐकायला समजून घ्या की देव या दिवसांमध्ये प्रगट होत राहिला आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका की देवाचं आजचं वचन हे आज इतकं वेगळ्या रीतीने देव मांडणार आहे आणि ते आपण ऐकणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या जगातली कुठलीच परिस्थिती देवाशिवाय मोठी नाही. आमेन. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या की या जगामध्ये अशी कुठलीच मोठी परिस्थिती नाही आहे की जी देवापेक्षा मोठी आहे. हालेलुया. पण मी म्हणा, मी मोठे सगळ्यांना मी ती देवापेक्षा मोठी करतो. खरं आहे की नाही? हालेलुया. आणि जे लोक कठीण परिस्थितीमध्ये आम्ही म्हणतो अरे डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, अशा परिस्थितीत म्हणतो की या डोक्यावरून पाणी गेलं तरी म्हणतो माझा देव या काय या परिस्थितीपेक्षा मोठा आहे. हालेलुया. आणि देव त्या व्यक्तीकडे धावत जातो. हालेलुया. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या घरामधल्या किती मोठ्या समस्या असेल, पती पत्नीच्या समस्या असेल, त्याला मोठं करू नका. तुमच्या आजाराला मोठं करू नका. तुमच्या चिंतेला मोठं करू नका. तुमच्या फायनान्शियल स्ट्रगलला मोठे करू नका. हालेलुया. मोठं करणं म्हणजे काय की त्याची तुम्ही उपासना करणं आहे प्रियानो. आमेन. हालेलुया. मी या दिवसांमध्ये देवाचा हात मी पाहत आहे. हालेलुया. आणि ते माझ्या सांगते मला की जो कोणी आपल्या परिस्थितीला मोठं किंवा उंच करतो तो कधीही सक्सेस होत नाही. तो नेहमी स्ट्रगल, बिलीवर आहे पण नेहमी स्ट्रगलमध्ये असेल, नेहमी चिंतेत असेल, नेहमी काळजीत असेल, नेहमी निराशा असेल, कारण त्याने त्याच्या घरची परिस्थिती त्याच्या समस्याला मोठं केलेलं आहे. हालेलुया. आणि आज देव तेच सांगतं की जर आम्ही त्या देवाला आमच्या परिस्थितीपेक्षा उंच केलं किंवा मोठं केलं तर देव त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर सतत मला की माझी समस्या का सुटत नाही याचा अर्थ तुम्ही त्या समस्याला मोठं केलेलं आहे. हालेलुया. मग ती समस्या कुठलाही विषय घेऊन असू द्या. प्रेज द लॉर्ड. समस्याचे प्रकार आहेत. समस्याचे प्रकार आहेत. त्या प्रकार आम्हाला मोठे करायचं नाहीये. एकच पराक्रमी आहे, त्याला मोठं करायचं आहे. हालेलुया. जगामध्ये असं काहीच अशक्य नाहीये. हालेलुया. जो देव शक्य करू शकत नाही. हालेलुया. अशा देवाचे तुम्ही उपासक आहे. हालेलुया. की तो देव हालेलुया एका क्षणामध्ये तुमची परिस्थिती बदलून टाकेल प्रियानो. हालेलुया. म्हणून आजच्या वचनामध्ये आपण बारकाईने लक्ष देऊया आणि पाहूया की देवाचं वचन किती आज तुमच्याकडे बोलणार आहे. आणि म्हणून स्वतःला डिस्टर्ब करू नका आणि इतरांना डिस्टर्ब करू नका. जे आले आहेच देव त्यांच्या परिस्थितीवर त्यांना विजय देणार आहे. ज्यांना विश्वास आहे त्याने म्हणा आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन समजून घ्या. ज्यावेळेस अब्रामाला मूल होतं तर अब्रामाने त्या ठिकाणी आपल्या परिस्थितीला उंच केलं नाहीये, अब्रामाने देवाला उंच केलं प्रियानो.
हालेलुया. अब्राम 25 वर्ष वाट बघत बसला. हालेलुया, हालेलुया. अब्रामाला माहिती होतं की ज्या देवाने मला जन्म दिला तो देव मला म्हातारपणी मूल देण्यासाठी समर्थ आहे. त्यांनी सारेचा गर्भ सुकलेला पाहिला नाहीये. हालेलुया. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे पाहिलं नाहीये. त्यांनी देवाने दिलेल्या वचनाकडे पाहिलं आणि त्यांनी वचनाची थोरी वाढवली. याचा अर्थ त्यांनी आपल्या परिस्थितीमध्ये देवाला मोठं केलं आणि देवाने त्याला 25 वर्षांनी उत्तर दिलं की तू जे केलं ते मला उंच केलं, आता मी तुला उंच करतो. हालेलुया. आज हे वचन तुम्ही आज रेकॉर्डिंग होते, आता पण ऐका. आणि नेहमी तुमची परिस्थिती जर तुमच्यासमोर उंच होत आहे तर या वचनाला प्रतिसाद द्या आणि या वचनानुसार विश्वास ठेवा. ती परिस्थिती तुमच्यासारखी तुमच्यासमोर शून्य होणार आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले योहानाचा 4 अध्याय 4 वचन. पहिले योहान 4 अध्याय 4 वचन. पहिले योहान 4 अध्याय 4 वचन. हालेलुया. टिपून घ्या, लिहून घ्या. पहिले योहान याचं 4 अध्याय 4 वचन. हालेलुया. मुलांनो तुम्ही देवाचे आहात. तुम्ही देवाचे आहात. तुमचा देव कसा आहे? आपका खुदा कैसा है? हालेलुया. जो दिखता नहीं है, वो जो दिखता नहीं है वो काम करता है, और जो दिखता है वो कभी काम नहीं करता है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वारा पाहिजे तिकडं वाहतो पण तो कुठून येतो माहित नाहीये, पण वारा जाणवतो याचा अर्थ देव पण आहे प्रियानो. हालेलुया. हा ऐका मुलांनो, तुम्ही देवाचे आहात. हा आणि आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. त्या परिस्थितीवर तुम्ही जय मिळवलेला आहे. त्या आजारावर, त्या समस्यावर तुम्ही जय मिळवलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जय मिळवण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे, ना की हार. आणि हारलेले व्यक्ती देवाला मुळीच आवडत नाहीये. लक्ष देऊ नका, समजून घ्या. हालेलुया. हा वाचायचा ऐका. हा कारण जगात जो आहे, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला तुम्ही मंदिरात बसला तो मोठा नाहीये, पण ज्याला देव म्हणतो ज्यांनी माझा स्वीकार केलेला आहे त्याच्यामध्ये मी जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. लक्ष देऊन समजून घ्या. तुम्ही अशा देवाला घेऊन चालताय की या जगामध्ये त्याच्याशिवाय कोणीच मोठा नाहीये. अशा देवाला तुम्ही हृदयात घेऊन चालताय आणि तेच तुम्ही विसरताय प्रियानो. हालेलुया. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर जय मिळवलेला आहे. त्यांनी आजारावर जय मिळवलेला आहे. त्यांनी सैतानावर जय मिळवलेला आहे. त्यांनी सर्व गोष्टीवर जय मिळवलेला आहे. आणि असा जयवंत प्रभू तुमच्या हृदयात राहतो आणि तो सर्वात मोठा आहे. हालेलुया. पण आम्हाला कधी कळणार? हालेलुया. लक्ष देऊ नये का? आम्हाला कधी कळणार? जेव्हा आम्ही देवाच्या जवळ जातो तेव्हाच आम्हाला कळतं. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर त्या व्यक्तीला जवळ जाण्याची गरज आहे बरं का. तरच त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेल, तरच त्या व्यक्तीचं उठणं बसणं, त्याचं सर्व चाल चलणूक तुम्हाला समजेल. म्हणून आम्हाला जर एखाद्या व्यक्तीला ओळखायचं तर जवळ जाणं गरजेचं आहे की त्याचा स्वभाव कसा आहे, तो चालतो काय, बोलतो काय, त्याचं करणं काय, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही पाहणी करतो जवळ गेल्यानंतर. तसंच आम्ही देवाच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला कळतो माझ्या देवाशिवाय कोणीच मोठा नाही आहे. हालेलुया. माझ्या देवाशिवाय कोणीच मोठा नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योब त्या खड्ड्यामध्ये त्याला गळवे आले तर बसला होता. त्या गळव्यातून तो एकच म्हणतो, देवानी दिला आणि देवानी घेऊन गेला. त्या ठिकाणी देवाला त्यांनी उंच केलेलं आहे, त्याच्या परिस्थितीला उंच केलेलं आहे. तो म्हणतो देवानी दिलं आणि देवानी घेऊन गेलेला. हालेलुया. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी देवाला उंच केलेलं आहे, ना की त्याच्या परिस्थितीमध्ये, ना की त्याने मृत्यूला, ना की त्याने आजाराला, कुणाला उंच केलेलं आहे, त्याने देवाला उंच केलेलं आहे. योब उसके नजदीक था भाई. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाजवळ जातो आणि देव म्हणतो की हालेलुया, योब हालेलुया, जे गेलंय ना त्याचं डबल मी तुला देईल. हालेलुया. तेवढेच लेकरं जेवढे त्याचे 7 पुत्र गेले होत्या
पुन्हा रिटर्न मिळालं प्रियानो. ज्यावेळेस तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला उंच करता, नाही ही परिस्थिती माझ्या देवाशिवाय उंच नाहीये, नाही हा प्रॉब्लेम माझ्या देवाशिवाय उंच नाहीये, फायनान्स असो काही असो माझ्या देवाशिवाय उंच नाहीयेस, तो माझा देवच उंच आहे. आणि त्यावेळेस देव तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये उंच करतो प्रियानो. हालेलुया, हालेलुया. त्याचं कारण काय माहिती का? माझ्या देवाशिवाय कोणच नाहीये. हालेलुया. आकाशामध्ये पृथ्वीमध्ये असं कुठलं नाव नाही की ज्या नावामध्ये तुमचं तारण आहे. फक्त एकच नाव आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती देवाचं वचन कळत आहे प्रियानो? आमेन. प्रियानो, आपण यार्देन नदीकडे जाऊया. हालेलुया. यहोशूचं पुस्तक 4 अध्याय आणि 6 वचन. या ठिकाणी प्रियानो तुम्हाला क्लायमॅक्स माहिती आहे की ज्या वेळेस आता पूरग्रस्त या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि प्रियानो लक्ष देऊन या, देव आम्हाला पुरातून चालवण्यासाठी समर्थ आहे. दुथाडी भरून वाहनं म्हणजे पूर येणं बरं का. डीपली वर्ल्ड, दुथाडी भरून नदी वाहत होती. ऐका आणि समजून घ्या. ज्यावेळेस यहोशूला त्या वतनी देशामध्ये घेऊन जायचं होतं तर त्याच्या समोर एक यार्देन होती. आणि ती यार्देन साधी सुधी नव्हती. यार्देनला पूर आलेला होता प्रियानो. हालेलुया. यार्देनला त्या ठिकाणी पूर आला होता आणि त्या यार्देनमधून देवाला त्यांना घेऊन जायचं होतं. हालेलुया, हालेलुया. प्रियानो लक्ष देण्याकडे समजून घ्या. यहोशू त्या ठिकाणी डिस्टर्ब झाला नाही. यहोशू त्या ठिकाणी अरे आता यार्देन समोर आहे, आता मी या लोकांना कसं घेऊन जाऊ. कारण यहोशूचं देवासंगती घनिष्ठ संबंध होते. आणि यहोशू संगती देव बोलवता की यहोशू यार्देनला घामू नको. जशी यार्देनामध्ये तुझे पाय लागतील तर यार्देन जी पूर वाहणारी नदी आहे तिला मी दुभागून टाकेल. हालेलुया. यहोशूने यार्देनला उंच केलं नाही, पण ज्या यार्देनला देवाने बनवलं त्या देवाला त्यांनी उंच केला. ओ रा पा 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 शाके रा पा 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 पा. किती झालं? हालेलुया. देव बोलत आहे का? स्वतःला म्हणणार त्या परिस्थितीला रडणं सोडून टाक आता. बोला. अरे 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 नापास झाला तुम्ही. म्हणा त्या परिस्थितीला. मला वाटतं मी लहान पोराला शिकवतो. म्हणा त्या परिस्थितीला रडणं बंद कर. हालेलुया. ज्यावेळेस लाल समुद्र मोशे समोर होता, मोशे लय रडायचा. मोशे रडायचा. ऐका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस समुद्र बघितला, मोशे खचला गेला आणि मागून फारोचं सैन्य होता आणि तो धावा. अरे मोशे धावा कर बसला. वट त्या समुद्राला आज्ञा कर. हालेलुया, हालेलुया. सर्व समर्थ देव म्हणतो त्या समुद्राला आज्ञा कर. कदाचित मोशेने 2 मिनिटं विचार केला की हा अफाट समुद्र, या समुद्राला मी आज्ञा कशी करू. हालेलुया. त्या समुद्रापेक्षा देव मोठा आहे प्रियानो. हालेलुया. जर आज तुमच्याकडे समुद्रासारखी समस्या आहे आणि ती सुटत नाहीये तर लक्ष देऊ नका. त्या समुद्राची पूजा करणं बंद करा. त्या समुद्राचं गाराणं करणं बंद करा आणि त्याला आज्ञा करा. हे समुद्रा, तुझ्यापेक्षा माझा देव महान आहे. माझा देव महान आहे. हे समस्या, हे आजार, हे चिंता, हे काळजी ऐक. माझा देव महान आहे आणि ती समस्या दुभागली गेली पाहिजे. Power of God here. Hallelujah. Hallelujah. जर तुम्ही असं करणार तर जीवनभर कबरीत जाऊपर्यंत तुम्ही असेच रडत बसाल. हालेलुया. सगळ्यांनी स्वतःला म्हणा, देवाने मला, मोठ्याने म्हणा, देवाने मला रडण्यासाठी नाही बोलवलं आहे, हसण्यासाठी बोलवलं आहे. हालेलुया, हालेलुया. बर्थडे तर कुणी पण आनंद करल, लग्नात तर कुणी पण आनंद करल, पण हे आनंद कधी करायचा आहे ज्यावेळेस समस्या आमच्यावर तोंड केलेलं आहे, समस्याने आमच्या समोर डोंगर केलेला आहे, त्यावेळेस आम्हाला हसायचं आहे आणि त्यावेळेस आम्हाला आनंद करायचा आहे. आम्ही का हसतो? कारण या डोंगरापेक्षा, या समस्यापेक्षा माझा देव मोठा आहे आणि माझा देव या डोंगराला आज्ञा करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord.
किती जण आशीर्वादित होत आहे प्रिय. हालेलुया. जे आले नाहीये हालेलुया ते समस्याला रडत बसतात म्हणून आले नाही. पण जे आलेत देवाची इच्छा आहे की माझ्या मुलांनो माझ्या मुलींनो ऐका ना, समस्याला पाहून रडू नका. समस्यावर जो उंच आहे त्याला स्तवन द्या. त्याला म्हणा की ऐसा खुदा कहा जो मेरे दिल की सुने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा वाचा. सहावा अध्याय किती सांगितलं मी तुला? 7-6-7 सॉरी चौथा अध्याय 6-7. चौथा अध्याय 6-7. हा ऐका. म्हणजे हे तुमच्यामध्ये हा चिन्ह दाखल होईल हा आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की यार्दन दुभागली बरं का, विचारतील की या धोंड्यांचे हा तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे. आता माझ्याकडे लक्ष द्या. तुमची समस्या आहे, कुठली समस्या तुम्ही विवेचन करा. त्या समस्या तुम्ही चाललेल्या आहेत. हा ही माझी समस्या आहे. हालेलुया. देवाने ते धोंडे रचायला लावले. ज्यावेळेस तुम्हाला मुलं होतील आणि त्या धोंड्याचं बद्दल विचारते तर त्याला सांगा की देवाने मला या यार्देतून बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आज त्या काय ते विचार ते वचन बघा नीट किती चांगलं आहे. ऐका पुन्हा तेच वाच. हा म्हणजे हे तुमच्या चिन्ह दाखल होईल हा आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की तुम्हाला मुले बाळे विचारतील की या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे. आणि तुम्ही सांगाल की आम्ही कठीण परिस्थितीमध्ये होतो, आम्ही हलाखती परिस्थितीमध्ये होतो, पण आम्ही एक काम केलं. देवाने जे सांगितले ते केलं. आम्ही देवाने जे सांगितलं आम्ही यार्देनच्या पायथ्याशी गेलो आणि यार्देन पूर आलेला होता आणि त्या पुरामध्ये आम्ही पाय ठेवला. लक्ष देऊ नका, पुरामध्ये लोक वाहून जातात, पण जे देवाजवळ असतात आणि जे देवाच्या नजदीक असतात त्याला पूर ग्रासू शकत नाही. तर तो पुराला दुभागण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. हे जग पुराला घाबरतं आणि आम्ही देवाचे लोक पुराला घाबरत नाही. आम्ही पुराचे 2 भाग करतो. हालेलुया. जसं तुम्ही पुरणपोळीचे 2 भाग करून खाता तसं माझा देव त्या यार्देनचे 2 भाग करून खातो रे. हालेलुया. डेअरिंग येते का आता? हालेलुया. डेअरिंग कुणाला मारण्यासाठी नाही, डेअरिंग या जगातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी. हालेलुया. काय देव शिकवता या नवीन करारामध्ये. हालेलुया. अरे ज्याने यार्देन दुभागले तो देव तुझी परिस्थिती बदलणार नाही का? ज्याने यार्देन दुभागले तो देव तुझी समस्या काढणार नाही का? समस्याला उंच करू नको रे. तुझ्या घरातल्या जे काही नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे, बायकोचा प्रॉब्लेम आहे, त्याला उंच करू नको. ज्याने तुला घडवलंय, ज्याने तुला बनवलंय, ज्याने तुला आजपर्यंत जिवंत ठेवलंय त्या देवाला उंच कर. म्हणजे देव त्या समस्याचे 2 भाग करेल आणि तुला उंच करेल. हालेलुया. काय सांगाल तुम्ही तुमच्या लेकरांना? काय आमचं आयुष्य असंच केलंय हो, आमचं आयुष्य असंच केलंय, रडण्यातच गेलंय, कुसण्यातच गेलंय, कर्जातच गेलंय. आपकी गवाही होनी चाहिए. आपली साक्ष व्हायला पाहिजे. म्हणून पवित्र आत्मा तुमच्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त. तुम्ही यरूशलेममध्ये, यहूदामध्ये, शमरोनामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये माझे साक्षी आहे. काय साक्ष आहे? साक्ष म्हणजे काय? ज्यावेळेस चांगलं असताना साक्ष चांगली नाहीये, ज्यावेळेस कठीण परिस्थिती आहे आणि तुमच्यासमोर डोंगर केलेला आहे, त्या परिस्थितीला म्हणायचं आहे, हे डोंगरा मी तुला आज्ञा करतो, उठून समुद्रात पडला जा, म्हणजे तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. जे तुमच्यावर बितलंय त्याला उंच करू नका. जे तुमच्यातून जाणार आहे देव तुमचं चांगलं करणार आहे. देव चांगला आहे आणि तो चांगलं करतो. त्या देवाकडे लक्ष द्या, कारण ज्याने देवाकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे लज्जेने कधीच काढणार नाही. कधी कधी काही लोकांचे चेहरे मला एका रविवारी गोरे दिसतात तर दुसऱ्या रविवारी काळे दिसतात. मग काय झालं असं मला माहित नाही. काही लोक उन्हातून गेले ते त्याच्या बाबतीत बोलत नाही,
पण जे लोक इथंच राहतात, कुठं जात नाही, त्यांच्या एका रविवारी चांगला ग्लो असतो, दुसऱ्या रविवारी काय असतं काय नाही. Praise the Lord. कारण ते समस्याला उंच करतात. कसं होणार? कैसा होगा? हालेलुया. बोलो कैसा होगा? बोलो जो भी होगा अच्छा होगा. बोलो बाजू अभी बोलने की परवानगी देता हूं. जो भी होगा अच्छा होगा, बाद में बच्चा भी होगा. हमें बोलो जो भी होगा सब अच्छा होगा. तुमच्या समोर कठीण परिस्थिती आहे, तुमच्या समोर विरोधाभास आहे, तुमच्या समोर तुम्हाला भांडत आहे, तुमच्या समोर तुम्हाला नाकार करत आहे, तुमच्या आणि त्या परिस्थितीमध्ये जो भी होगा अच्छा होगा, मेरा खुदा मेरा अच्छा ही करेगा. बोलते जाओ, खुदा को बढ़ावा दो, खुदा को बढ़ावा दो, और कुछ क्षणों में, कुछ देरों में, कुछ महीनों में आपके जीवन में अच्छा 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 होना शुरू होगा. बाबा बंदे. हालेलुया. की जण देवाचं वचनाने आशीर्वादित होत आहे. हालेलुया. मला मी आशीर्वादित होत आहे. पण तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगणार हो? काय सांगणार मुलांना? माझं आयुष्य लय कष्टात गेलं रे बाबा, आता तू तरी काम कर. दिस इज नॉट टेस्टिमनी. दिस इज मनी ना पुसा ना कुणी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पैसा करोगे तो मिलेगा नहीं. हालेलुया. पर देव करोगे तो सब कुछ मिलेगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित नाही की मी आता इथून पुढे एवढं धारेदार वचन देव देत आहे मला. हालेलुया. मला एकच म्हटलं की कशाची चिंता करू नको, प्रत्येक गोष्टीबद्दल देवाला आभार मान. हालेलुया. तुमच्यावर वाईट भेटले, तुम्ही आजारी आहेत, तुम्ही धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस मी त्या परिस्थितीला उंच करत नाही, मी देवाला उंच करतो, तो माझा आरोग्यदाता, तो माझा मुक्तीदाता, तो माझा शांतीदाता, आणि देवाला मी बढावा देतो, तर देव मला आरोग्य देतो, देव मला शांती देतो, देव मला आनंद देतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव चांगला आहे. मला देव चांगला आहे. हालेलुया. आमेन. कुठल्याही परिस्थितीला उंच करू नका. बाजूच्याला संदेश द्या, कुठल्याही परिस्थितीला उंच करू नका. याचा तुम्ही परिस्थितीला उंच करताय, याचा अर्थ तुम्ही देवाला डाऊन करताय आणि त्या परिस्थितीला उंच करताय. आणि जी परिस्थिती समोर उंच होतं ती तुम्हाला देव बनते प्रियनो. आणि देव ईर्ष्यवान आहे, तो क्रोधिष्ठ आहे प्रियनो. हालेलुया. योबासारखी परिस्थिती तुमच्यावर आलेली नाहीये. योबाचे 7 पुत्र मेलेले, योबाचं सर्व लुटून गेलेलं आहे. योबासारखी परिस्थिती आज कुठल्या जगाच्या व्यक्तीवर नाहीये. लक्ष देऊ नका, समजून घ्या. आणि म्हणून तुम्हाला फक्त थोडासा धक्का लागलेला आहे. हालेलुया. तुम्ही थोडेसे प्रॉब्लेम मध्ये आहे, लक्ष देऊ नका. पण त्या थोड्याशा परिस्थितीला हो आपलं तुमच्या डोक्यावर उंच करू नका. त्या परिस्थितीला नेहमी अरे चल तू काही नाहीये, चल चल नाही का आपण हे चल भांडणं करताना हे चल, तर अशा परिस्थितीला म्हणा हे चल तू काही नाही माझ्या समोर, माझा देव महान आहे. माझा देव महान आहे. माय गॉड इज सो बिग. हालेलुया. आपल्या परिस्थितीला उंच करू नका, आपल्या कमतरतेला उंच करू नका, आपल्या समस्याला उंच करू नका, आपल्या प्रॉब्लेम उंच करू नका. ते तुमचं काहीच करणार आहे, पण अशा देवाला उंच करणार. त्या प्रॉब्लेमून तुम्हाला बाहेर काढेल, त्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढेल, त्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढेल आणि म्हणाल की होय माझ्या देवासारखा कोणीच नाहीये. देयर इज नन लाईक यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती आशीर्वाद होता प्रिय. लेस्ट वाचा. तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की. हा सांगायला काहीतरी अर्थ पाहिजे ना. कधी कधी काय होतं, काय सांगावं, काय अर्थ आहे का सांगायला, हे ना. अशा गोष्टी घडतात ना आपल्या जीवनामध्ये. काय सांगावं. म्हणा आता परिस्थिती बदलली,
म्हणा आजच्या वचनानुसार आजच्या वचनानुसार माझी परिस्थिती बदलतीये. माझी परिस्थिती बदलली. जे पण सांगल जे पण सांगेल ते देवाचं गौरव करल. ते देवाचं गौरव करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. जिनके पति उनको तकलीफ देते हैं, क्या पति पति कर रहा है? हालेलुया. पति का गाराना बंद कर, देवा का गाराना चालू कर. हालेलुया. आणि ती परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलली जाते. देव कसाही बदलल त्या परिस्थितीमध्ये तू सैतानाची हीच इच्छा आहे की तू कुडत बसावं. जोपर्यंत हन्ना देवाच्या राज्य देवाच्याकडे येत नव्हती ती कुडत होती. त्या परिस्थितीने उंच केलं. हो माझी सवत मला त्रास देते, माझी सवत मला चिडवते, हे करते. त्या परिस्थितीने उंच केलं. पण ज्यावेळेस त्याला कळालं की मी असं करत बसलो तर माझी परिस्थिती बदलणार नाहीये, मी आता देवाकडे जाते आणि देवाला उंच करते. देवाला माझं कारण सांगतं, देवा ऐक ना, जर तुम्हाला पुत्र देशील तो पुत्र सदैव तुझ्या मंदिरात राहील. आणि देवाने तिचं ऐकलं, देवाने तिचं ऐकलं कारण तिने देवाला उंच केलं. हालेलुया. हालेलुया. किती जण तुम्ही ऐकत आहात प्रियानो? रिव्हेलेशन इज गुड. वाचा. यार्देनेचे पाणी हा परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे हा दुभंगले. काय झालं? ज्यावेळेस तुम्ही वर्शिप करता, हालेलुया, रंग लिया मुझे रंग लिया. स्टेप चांगली आहे. रंग लिया गार्डन में रंग लिया. रंग लिया पिक्चर के गाने में रंग लिया. शैतान ठोमा मारेगा तुमको. बोलू दे मला. दोनों दगड़े के ऊपर तुम पाँव नहीं रह सकते. आता मला काय हलवता येत नाही बाबा कमर. रंग लिया तूने रंग लिया या गाण्यावर नाचा ना. पिक्चरच्या गाण्यावर नाचतात. आणि मग समस्या झाली, माझ्यासाठी मला ऍसिडिटी झाली, माझ्या पोटात दुखतंय. आता ना त्या पिक्चरच्या गाण्याने नाचले ना, त्याला सांग बरं करायला. पास्टर एवढं चांगलं चाललं, कसं काय झालं? पंच बसू द्या हो. येतात पास्टर. पास्टर लय त्रास होतो. एवढं बोलून मी हे 2 शब्द संपवतो आणि पुढच्या शब्दाकडे मी जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिलं काल फर्स्ट पार्ट होता, आज सेकंड पार्ट आहे. काल फर्स्ट पार्ट होता, आज सेकंड पार्ट नाही आलाय. हा आला. चल जाऊ द्या. वाचा. आधी हसून घे मग नंतर वाच. हा. तो यार्देनेतून पलीकडे जात असताना हा तिच्या पाण्याचे 2 भाग झाले. हा अशा प्रकारे कोणी आहे का ऐकलं का? पाण्याचे 2 भाग. तुम्ही पाण्याचे 2 भाग केले तर तुमच्या तोंडावर उडेल ते पाणी. हालेलुया. पण माझा देव तुमच्यासाठी, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी, तुमची समस्या दूर करण्यासाठी, तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तो काही पण करू शकतो. पण हे कधी होतं? ज्यावेळेस मी यहोशू सारखं, मोशे सारखं, मी पेत्रा सारखं जवळ आहे. तर लक्ष देऊ नये का? पेत्रा सारखं मी जवळ आहे तर मी येशू बरोबर पाण्यावर पण चालतो. हो हॅलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे मोशे चल, तुझा देव पाण्यावर चालतो तर तू पण पाण्यावर चाल. हालेलुया. पाण्यात लोक बुडतात पण जे देवाच्या बरोबर चालतात ते बुडत नाही. म्हणून तू जलातून चालशील तरी ते तुला बुडवणार नाही. नद्या तुला बुडवणार नाही. हालेलुया. ज्वाला तुला भाजवणार नाही, कारण देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा आमेन म्हणून फायदा नाहीये, ते स्वीकारून म्हणून फायदा आहे. हालेलुया. डू द वर्ड ऑफ गॉड. ऍक्ट द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. संपलं. अशा प्रकारे हे धोंडे हा इस्रायल लोकांसाठी. तुम्ही जिवंत धोंडे आहेत मला माहिती आहे का हो? हा आहेत का? मग हो धोंडे
हालेलुया. आता ते धोंडे वेगळे, आता आम्ही जिवंत धोंडे आहे देवाचे. हालेलुया. हालेलुया. जिवंत धोंडे देवाची उपासना करतात. जर तुम्ही ओरडला नाही तर धोंडे ओरडतील असं सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्या धोंड्यांमध्ये देव श्वास घालण्यासाठी समर्थ आहे बरं का. म्हणून अब्रामाला म्हणतो जर तुम्ही ओरडला नाही तर अब्रामासाठी देव या धोंड्याला जिवंत करेल. म्हणजे देव किती महान आहे. तो काय हे सांगत आहे, जर तुम्ही ओरडला नाही तर धोंडे माझी उपासना करतील. याचा अर्थ देवाला सर्व काही शक्य आहे. हॅलो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो. हालेलुया. म्हणा आजच्या वचनानुसार माझी परिस्थिती बदलती आहे. मी माझ्या परिस्थितीला डाऊन करतोय आणि मी माझ्या देवाला त्या परिस्थितीमध्ये उंच करतोय. घरी गेल्यानंतर तसंच करा. पती त्रास देतोय, पत्नी त्रास देतोय, फायनान्शियल स्ट्रगल आहे, खाण्यापिण्याच्या नाद आहे, आणि मग तू कुठल्याही समस्यात सापडला, कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये सापडला तर देव तुला वाचवेल. आमेन. संपलं. आमेन. त्यातलंच आपण जाऊया 23-24 खूप त्रासात गेले का. आता 25-26 खूप आशीर्वादित जाणार आहे. अरे हॅट कुछ नाही मिला. पुन्हा एकदा चान्स. 23-24 त्रासात गेलं. येणारा चालणारं 25 आणि चालणारं येणारं 26 तुमच्यासाठी आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस भांडणं चालली तर काही लोक काय झालं काय झालं मग तो पण हात धुवून घेतो आहे की नाही. तो पण हात धुवून काय झालं कुठे पण लाता बिता मारतो आहे की नाही. तसंच आशीर्वाद चालले ना तर हात धुवून घ्या. हालेलुया. आज देव आशीर्वादाची रेलचल करते. हात धुवून घ्या. हालेलुया. कारण देवाला दाखवून द्यायचं आहे की तुझ्या परिस्थितीपेक्षा, तुझ्या समस्यापेक्षा, तुझ्या चिंतेपेक्षा, तुझ्या काळजीपेक्षा, तुझ्या प्रॉब्लेमपेक्षा, तुझ्या आजारापेक्षा मी मोठा आहे. त्याला उंच करू नको, त्याला देव करू नको. बघ आजच तारणाचा दिवस आहे. मला माझा देव मोठा आहे. आजपासून माझा प्रश्न सुटतो ना सुटतो. कधी सुटल कधी सुटल कधी सुटल कधी सुटल कधी सुटल कधी सुटल अशा करा. म्हणजे कधी सुटल. बघा आज म्हटलं कधी सुटल कधी सुटल कधी सुटल कधी कधी सुटल. आज झालं उद्या झालं. मोठा 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 समस्या मोठी. हालेलुया. आता ही इकडं ही समस्या एवढी झालेली आहे. मी कसा पोहोचू शकणार तिकडं. मला शिडी लावा लागणार. हालेलुया. मग प्रार्थनेची शिडी लावा, विश्वासाची शिडी लावा, त्याच्या वर चढा आणि त्या परिस्थितीला डाऊन कर. तुझ्यापेक्षा माझा देव महान आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, गॉड गेट जलस. तुम्ही त्या समस्येमध्ये, त्या चिंतेमध्ये, तुमच्या आर्थिक समस्येमध्ये जर त्याला तुम्ही उंच करता, गॉड गेट जलस. तो तुमच्यावर जलस करतो. हालेलुया. म्हणत आहे मोशेसारखा माझा देव महान आहे. सांगा ते योशुआसारखं माझा देव यार्देन दुभागण्यासाठी समर्थ आहे. चलो 23 का 24. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर, तुमचा आणि माझा देव परमेश्वर याने तो आटवून कोरडा केला होता. आटवून कोरडा केला. समुद्राला आठवल असा कोणीच नाहीये. मग त्याच्यावर तुम्ही का कमी अविश्वास दाखवता. स्ट्रॉंग विश्वास दाखवा. जो यहोशुआने दाखवला, जो मोशेने दाखवला, जो पेत्राने दाखवला. आज तुमची वेळ आहे. मी माझा विश्वास स्ट्रॉंग दाखवला पाहिजे की नाही. मी माझ्या परिस्थितीला, माझ्या चिंतेला, माझ्या काळजीला, माझ्या फायनान्स स्ट्रगलला, जे काही स्ट्रगल तुम्ही करत आहात, मी त्याला उंच करणार नाही. मी बायबल वाचल आणि माझा विश्वास वाढवेल. मी उपासना करेल आणि देवाला उंच करेल. आणि मग बघा तुमची परिस्थिती यार्देन सारखी दुभागल्याशिवाय राहणार नाही. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हम वो गाना वापस लेंगे और सब जन ने मेरे संग स्टेप करना है. रंग लिया मोहे रंग लिया,
हाँ अभी पहला रंग लिया कैसे बनेगा? समस्या ने रंग लिया, प्रॉब्लम में रंग लिया, पर आज के वचन से प्रभु ने मुझे रंग लिया। हालेलुया। समझ में आ रहा है? हालेलुया, हालेलुया। हल्का सा सब क्लेश, हवा निकल गई तुम्हारी। बोलो हल्का सा सब क्लेश, जोर से बोलो मेरे साथ, हल्का सा सब क्लेश। हल्का सा सब क्लेश, कितने फास्ट? हल्का सा सब क्लेश, बोलो जल्दी बोलो। हल्का सा सब क्लेश, हल्का सा सब क्लेश, हल्का सा सब क्लेश हल्का सा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। जल्दी से निकल जाएगा। छोटा करो ना उसको। हल्का सा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा, इसका मतलब तूने उसको ऊंचा किया है, मुझको छोटा करने गए। हालेलुया, हालेलुया। काही गोष्ट घरामध्ये मोठी झाली, छोटी कर रे, छोटी कर, एवढी मोठी केलेली नाही, करतो का ना आपण? हालेलुया। पण तुमच्या समस्याला अरे छोटी कर, म्हणा म्हण बाजू छोटी कर, अरे दे संदेश, अरे उलटी करू नको म्हणून। तुझी समस्या माझ्याकडे नाही, मी तुम्हाला शिकवतोय तिथं। तो म्हणतो जोएल खंडाळ्याला सांगा, हा तुझी समस्या छोटी कर। नाही आधी ये बाजू वाला बोलेगा तुझी समस्या, तुमच्या बाजूचे जो व्यक्ती बसलाय ना, हा त्याला आधी म्हणा तुझी समस्या छोटी कर। आता त्या बाजूला तिला तुझी समस्या, काही लोक डोळ्या वाटून तुझी समस्या छोटी कर। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मग हलकासा सब क्लेश कसं बोलायचं आहे? हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। कसं करायचं आहे? जोरात किती जण म्हणू शकतात? माझ्या समजा चुकलं तरी हलकासा सब क्लेश, चुकला तरी बोला, मला हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा बोला। मी म्हटलं चुकलं तरी शब्द तरी चालेल, मला हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। हे प्रोफेसी आहे, हलक्यात घेऊ नका। हा हलक्यात घेऊ नका, तुमचा पाळ काही याडा नाही तुम्हाला असं काय करायला लावला। हा मी देवाकडून शाना होऊन आलोय। प्रेज द लॉर्ड। बोला हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। भारताला कसा शब्द हा शब्द हा, अरे मग समस्याला बोला हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। स्टाईल नका मारू रे, इथं स्टाईलची काहीच गरज नाही। हलकासा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा। प्रोफेसी झाली तुमच्या बाजूला। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। एकदा येशू ख्रिस्त याईरच्या घरी गेले, काय झालं? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि येशू ख्रिस्त गेले, तुम्ही का रडताय? मोठी समस्या झाली आहे, मुलगी मेली आहे आणि तुम्ही म्हणता का रडता? मुलगी झोपली आहे। किती किती लहान केलं येशूनी? अहो आम्ही हिला पाहिला, ही मेलेली आहे, मोठं करून सांगतात। काही लोकांचं एवढंसं असतं ना जॉब, ते मोठं करून सांगतात। घरामध्ये एवढंसं काहीतरी असतं, बाहेर ते जाऊन असं आमच्या घरात आहे मोठं सांगतात। ते बंद करा, तुमची समस्याला छोटी करा आणि तुमच्या आशीर्वादाला मोठं करा। येशू ख्रिस्त याईरच्या घरात गेला आणि म्हटला की तुम्ही का रडताय? हालेलुया। हो ती मुलगी मेली आहे। येशू ख्रिस्त म्हणतो ती मेली नाही, झोपली आहे। हलकसं छोटंसं केलं हो, तसं तुमची समस्याला येशू ख्रिस्ताने हे उदाहरण आम्हाला यासले, जर तुमच्याकडे समस्या बितलेली आहे त्याला हलका करा, त्याला छोटं करा आणि देवाला मोठं करा। आणि हे कोणासाठी होतं? ते देवाच्या जवळ आहे। मी एवढं कॉन्फिडेंटली का म्हणतो? कारण मी देवाच्या जवळ आहे। हालेलुया, हालेलुया।
म्हणून तुम्ही टायमावर द्या नका देऊ. हालेलुया. ज्यावेळेस पेत्र, ज्यावेळेस शिष्य भाकरी घ्यायला विसरले, ते नावे चालले असताना शिष्यांचा प्रॉब्लेम सुरू झाला. आपल्याकडे भाकरी नाहीये. हालेलुया. आपल्याकडे भाकरी नाही. त्यांनी समस्याला मोठं केलं. पण तरी पण देव त्यांना म्हणतो की तुम्ही परुषी आणि सदुकी यांच्यापासून सावध राहा, त्यांच्या खंबीऱ्यापासून सावध राहा. पण त्यांचं डिसिजन वेगळं झालंय. आता भाकरी नाहीये. मोठा समस्या केलेली, मोठ्या त्या चिंतेला मोठं केलंय. अरे भाकरी नाहीये. येशू त्याला म्हटला, तुम्ही भाकरी नाही म्हणून चिंता करता काय? दोन मासे आणि 5 भाकरीचं काय झालं? 5,000 लोक जेवले. 2 माशाला 5 भाकरीला त्यांनी मोठं केलं का नाही? अहो ख्रिस्ती लोक, जर 2 मासे आणि 5 भाकरीला देव मोठं करू शकतो, जर त्यावेळेस त्यावेळेस तुमच्याकडे संपलंय त्याला मोठं करू नका. जो संपण्यामध्ये संपलं, जो तुमचं संपलाय, देव तुम्हाला पुन्हा डबल देईल. हालेलुया. हालेलुया. मी देवाचा हात पाहिला या दिवसांमध्ये. हालेलुया. आता इतका कॉन्फिडन्स आहे. हालेलुया. तुम्ही द्या नाही तर नका देऊ. जर मी खरा देवाचा सेवक आहे, एलिया म्हणतो, मी जर खरा देवाचा सेवक आहे तर आकाशातून अग्नी येऊ. हालेलुया. आता देव म्हणतो, महेश तू माझा सेवक आहे, मी प्रूफ करून दाखवतो. हालेलुया. आणि मग ते पेत्र आणि ते शिष्य हो त्या भाकरीबद्दल चिंता करत होते. अहो तुम्हाला समजत नाही का, ज्यावेळेस तुम्ही 2 मासे आणि 5 भाकरी घेतले, मी त्यांना आशीर्वाद दिला. किती जणांनी खाल्लं? 5,000. मग ते पण त्यांच्या डोक्यात बसलं आहे. मग त्यावेळेस काही लहान मासे आणि 7 भाकरी आणले. मग तुम्ही किती गोळा केल्या? 12 टोपल्या गोळा केल्या, 7 टोपल्या गोळा केल्या. हो तरी डोक्यात बसले, तुम्ही निर्बुद्ध आहेत का? हालेलुया. अरे ज्यांनी 7 भाकरीच्या 4,000 लोकांना जेवण घातलं, ज्यांनी 2 मासे आणि 5 भाकरीला 5,000 जीव घातलं, तो तुमच्यामध्ये आहे ना. मग जगात जो आहे, जो तुमच्यामध्ये आहे, तो पुरवठा करणारा आहे, तो आरोग्यदाता आहे, तो शांतीदाता आहे, तो मुक्तीदाता आहे. हालेलुया. हालेलुया. आता मला काही पण होऊ द्या. अरे काय घाबरता राहो तुम्ही? म्हणा ना, काय पण होऊ द्या, हम लढेंगे. हालेलुया. किरण आज आशीर्वाद मिळतोय प्रेमानं. म्हणा माझा देव मोठा आहे. पत्नी आली, हे संपलं ते संपलं, त्याला एकच म्हणा, देव मोठा आहे. काय म्हणायचं? हालेलुया. काही नसलं खायला, पोटावर हात ठेवा आणि म्हणा मी विश्वासाने बिर्याणी खाल्ली. मग आता असं नका म्हणू, बायकोला कंटाळा आला करण्याचा आणि मग बायको म्हणेल की एक काम करा, मला जेवणाचा कंटाळा आलाय, आता तुम्ही पोटावर हात ठेवा आणि म्हणा मी जेवलो. हालेलुया. तसं होणार नाही. म्हणा तसं होणार नाही. म्हणा परिस्थितीला उंच करू नका. हा कधी बदलल हे बोलू नका. हा कधी बदलल. तुम्ही असं बोलत गेला, तो बदलणार नाही, तो बदला घेणार होईल. हालेलुया. पण जो आमचा देव न बदलणार आहे, त्या देवाला जर तुम्ही उंच केलं, मग तुझा व्यक्ती बदलेल, तुझी परिस्थिती बदलेल, तुझी चिंता निघून जाईल, तुझा प्रॉब्लेम निघून जाईल. कारण त्या परिस्थितीला तो उंच केला नाहीये. जो परिस्थिती बदलणारा देव आहे, जो मेलेला जिवंत करणारा देव आहे, तो माझी परिस्थिती बदलेल. हालेलुया. येशू ख्रिस्त याईरच्या घरात गेला. तुम्ही का रडताय? ते रडता रडता हसायला लागले. हालेलुया. हालेलुया. तुम्ही का रडता म्हटलं, तिकडं समजलं की आमची समस्या संपली. हालेलुया. हे जीवा, तू का खिन्न आहे? तू आतल्या आत्मा का तळमत आहे? हालेलुया. देवावर आशा ठेव, तो तुझी आशा पूर्ण करणारा देव आहे. आमेन. जो मनुष्यावर आशा ठेवतो तो शापित आहे. कशावर आशा ठेवू नका, ना पगारावर, ना कुणावरच आशा ठेवू नका, कारण त्या आशा रद्द होतील. पण परमेश्वराची आशा धरून राहणारे ते नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, धावतील ते दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही, कारण त्यांचा देवच मोठा आहे.
आमेन आमेन हालेलुया. तो म्हणतो ज्यांनी परिस्थितीला मोठं केलं चला बाहेर व्हा. येशू ख्रिस्ताने त्या लोकांना बाहेर काढलं. हालेलुया हालेलुया. बाहेर व्हा. आणि त्याने आपल्या त्या आई वडिलांना आणि काही शिष्यांना आतमध्ये घेतलं आणि मुलीला म्हटलं, मुली तलिता कुम, मी सांगतो तू उठ. म्हणजे याचा अर्थ येशू ख्रिस्त मृत्यूपेक्षा मोठा आहे, म्हणून त्याला जीवन देणारा देव म्हणतात. म्हणून त्याला म्हणतात मार्ग सत्य जीवन माझा येशू आहे. त्याने मृत्यूवर जय मिळवलेला आहे. म्हणून तो म्हणतो योहानाच्या पुस्तकामध्ये 4:4 मध्ये की तुम्ही या जगावर जय मिळवलेला आहे. जय मिळव, तुमच्या समस्यावर जय मिळवलेला आहे, तुमच्या प्रॉब्लेमवर जय मिळवलेला आहे. आणि जय मिळवतच जावं. तुम्हाला जय देणारा तुमचा देव आहे. आमेन आमेन. की जण ऐकत आहे प्रिया. हालेलुया. हा, कंप्लीट द वर्ड ऑफ गॉड. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत, यार्देन पार करीत आम्ही नावेर नाही चाललो बरं का. आम्ही कोरड्या भूमीवर चाललेलो आहे. आणि कोरडी भूमी फक्त येशू ख्रिस्त करू शकतो. हा, पुढं तुमचा देव परमेश्वर याने तिचे पाणी आटवून पुढं ती कोरडी केली. यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे. परमेश्वराचा हात तुझ्यावर समर्थ आहे. हे आज लक्षात ठेवा मंडळी. देवाचा हात तुमच्यावर समर्थ आहे. तो सर्वव्यापी आहे. तो सर्व समर्थ देव आहे. म्हणजे तुझी परिस्थिती त्याच्यासमोर शून्य आहे. हालेलुया हालेलुया. थोड्या वेळ दुःख करा. या हिरशकारात थोड्या वेळ दुःख झालं. हालेलुया. पाहिजे ना ज्यावेळेस लाजराकडे येशू ख्रिस्त मेलेला त्याला जिवंत करायला गेला तर मार्था म्हटली, आपण क्लायमॅक्सकडे येऊया. मार्था येशू ख्रिस्त त्या कबरेकडे आलेला आहे आणि येशू म्हणतो की दोन बाजूला काढा. आता मार्था काय करतीये? समस्याला मोठी करतीये. समस्याला मोठी. येशूकडे ते जवळ गेला. इकडे हालेलुया हालेलुया. पाया पडून आला का तू? येशूकडे गेला. येशू तू तिकडेच बघ. येशू त्याला आता दुर्गंधी येत असेल. येशू त्याला दुर्गंधी येत असेल. समस्यातून निघायचंच नाही बाहेर आम्हाला. आम्ही काय काय लोकांना सांगतो ना, काय हो तुम्ही फक्त प्रार्थनाच करा, माझं असंच होतंय, माझं तसंच होतंय. हा 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 हा. हालेलुया. जा रे जा. हालेलुया. काय म्हटली मार्था? त्याला दुर्गंधी येत असेल. येशू म्हणतो मार्थे, हालेलुया, मार्थे मी तुला काय सांगितलं? विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. हालेलुया. याचा अर्थ मार्थे त्या परिस्थितीला उंच करू नको, त्या समस्येला उंच करू नको. मी तुझ्या भावाला उठवण्यासाठी समर्थ आहे. आणि तो म्हणतो धोंड बाजूला काढा. हालेलुया. लाजारा बाहेर ये. आणि तो लाजार उड्या मारत. हालेलुया. तू जा, उड्या मारत जाऊ नको, तू जाऊन बस. हालेलुया हालेलुया. ज्यावेळेस मार्थाने पाहिलं की बाप रे बाप, हा कोण आहे? हालेलुया हालेलुया. याच्यासारखा देव नाही. 4 दिवसाचा मेलेला लाजर, त्याला दुर्गंधी येत आहे. हालेलुया. देव लक्ष देऊ नका. येशू छोटासा रडला, जास्त रडला नाहीये. आता छोटाच रडा, जास्त रडू नका. जास्त रडणं म्हणजे समस्याला मोठं करणं, कमी रडणं म्हणजे देवावर आशा ठेवणं. आणि आशा कधी लाजवत नाही. आमेन. किती पॉवरफुल वर्ड आहे. हालेलुया. मार्थे, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव करशील. हिंदीमध्ये खूप चांगले काय, जो विश्वास रखते है वो कुछ भी कर सकते है.
हालेलुया, हालेलुया. किती उदाहरण सांगू हो. चला आम्ही शिष्यांबरोबर आम्ही नावेत जाऊया. हालेलुया. वचन काढण्याची गरज नाही. येशू ख्रिस्त आणि शिष्य नावेत प्रवास करायला लागला आणि येशूला डुलकी लागली आणि येशू झोपी गेला. आणि बायबल सांगतं, हे उदाहरण तुम्हाला माहिती आहे. आणि वादळ मोठं आलं. ओ लाटा त्यांच्या पाण्यात त्यांच्या नावेत येऊ लागल्या आणि ते घाबरले आणि परिस्थितीला मोठं केलं त्यांनी. आज तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नावेत काही लाटा अशा येतात आहे, काही समस्या अशी येत आहे, काही चिंता अशी येत आहे. त्याला मोठं करू नका, पण तुमच्या नावेत जो कोण आहे त्याला मोठं करा. तुमच्या जीवनात जो कोण आहे. म्हणून आज पहिलं वचन घेतलं. काय वचन घेतलं? योहान 1:4 की जगात जो आहे तो पेक्षा तुझ्यात जो आहे तो मोठा आहे. येऊ दे ना वादळ, येऊ दे ना मोठ्या समस्या, येऊ दे ना, पण तुझ्या जीवनात कोण आहे हे चेक करणार. त्या वादळापेक्षा, त्या लाटांपेक्षा, त्या समुद्रापेक्षा देव मोठा आहे. म्हणा बाबा, आजपासून मी असं नाही करणार. सगळ्यांनी मोठ्याने म्हणा. काय विश्वास नाही का? जरा खणखणीत आवाज म्हणा, आजपासून मी असं करणार नाही. हालेलुया. तुम्ही एक तारू आहात आणि तारू पाण्यात चाललंच पाहिजे. जर पाण्यात तारू चालतं तर वादळ आलंच पाहिजे. वादळ आलंच पाहिजे तर तुमच्या नावेत पाणी पडलंच पाहिजे. पडू द्या ना, पण तुमची नाव बुडणार नाहीये, कारण नाव वाचवणारा तुमचा देवच तुमच्यामध्ये राहतो. के नाशिवत होतं प्रिय. येशू ख्रिस्त उठला, येशू ख्रिस्त उठला. तुला समजत नाही काय? मी मरायला लागलोय. येशू ख्रिस्त त्याला काहीच बोलला नाही. समोर गेला, शांत हो. पाण्याला म्हटला शांत हो, पाणी शांत झालं. खवळ्याला समुद्र शांत झाला. वाऱ्याला म्हटला उगा राहा, वारा तिथंच थांबला. आणि वळून म्हटला, अहो अल्पविश्वासी, तुमचा विश्वास कुठे आहे? मी आहे ना. तो म्हणतो मी आहे ना. हालेलुया. भिऊ नको, मी आहे ना. प्रियांनो, आज किती तुम्ही घेतलेला आहे या वचनातून. म्हणावं तेवढं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो, पण मला वाटतं एवढंच तुमच्यासाठी ग्रहण शक्ती आहे. नका उंच करू आपल्या परिस्थितीला. हालेलुया. करायचं तर देवाला उंच करा.